काल भैरव जयंती 2025. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम श्री काल भैरवाय नमः. 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमी म्हणजेच काल भैरव जयंती आहे. भगवान शंकराचा 5वा अवतार काल भैरवनाथाची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. मंत्र साधना करायची आहे. आर्थिक समस्या असेल किंवा दुसरी कुठली समस्या असेल, नोकरी व्यवसाय याच्या ठिकाणी अडचणी असतील, शत्रुपीडा असेल, कोणी त्रास देत असेल, चोरी झाली असेल, एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल, अशा सर्वांनी 12 नोव्हेंबर 2025 रोजी काल भैरवनाथाची पूजा आपल्याला करायची आहे. तसेच काही उपाय मी सांगेल ते अवश्य करा. या उपायामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील, ग्रह पीडा असेल ती दूर होईल. तर या पद्धतीने पूजा करा. काल भैरवनाथ हे भगवान शंकराचे 5वे अवतार मानले जातात. चंड भैरव, उन्मत्त भैरव, क्रोध भैरव ही त्याची नावे आहेत. शवान म्हणजेच कुत्रा हे त्याचे वाहन आहे. त्यांच्या 4ही हातामध्ये शस्त्र आहेत. कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत. त्यांचे प्रथम दर्शनी जे रूप आहे ते कोणालाही भय उत्पन्न करेल असं आहे. मनोभावे जो कोणी कालभैरवनाथाची सेवा करेल, साधना करेल, पूजा करेल, शत्रुपीडा त्याला कधीच होणार नाही. तसंच बाहेरची बाधा व वाईट शक्तीपासून त्यांचं नेहमीच रक्षण होईल. त्यामुळे 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंती आपण साजरी करा. आपल्या घरामध्येच आपण छोटीशी पूजा करावी, काही मंत्र साधना देखील करावी. प्रथम आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठावं. पांढरे वस्त्र असेल अवश्य परिधान करावेत. नसतील नवीन वस्त्र घालावेत. फक्त काळं वस्त्र घालू नका. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथाचे मंदिर असेल, सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन अवश्य घ्या. समजा कालभैरवनाथाचे मंदिर नसेल, शिवालय असेल, भगवान शिवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जावं. सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन घ्यावं आणि दर्शन घेताना काही विशिष्ट वस्तू आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्यात. अख्खे उडीद सोबत थोडेसे काळे तीळ, थोडासा शेंदूर आणि एक नारळ कालभैरवनाथाच्या चरणी अर्पण करायचा. या वस्तू अर्पण करत असताना ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र म्हणावा. कालभैरवनाथाचे मंदिर जर नसेल, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण काळे तीळ, अख्खे उडीद आणि एक नारळ अर्पण करावा. 12 नोव्हेंबर बुधवारी आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत. दुपारी ठीक 12 वाजता कालभैरवनाथाचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो. तुमच्या घराच्या जवळपास जर कालभैरवनाथाचं मंदिर असेल, तुम्ही तिथे जाऊन हा जन्मोत्सव तुम्ही तिथे जाऊन अवश्य साजरा करावा. आणि सोबत आपल्याला नैवेद्य देखील सोबत घेऊन जायचा आहे. त्यांचा मान सन्मान झाला आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला काय घेऊन जायचे आहे. त्यात तुम्हाला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी व एक कांदा, लिंबाची फोड सोबत घेऊन जायचे आहे. या नैवेद्य सोबत संपूर्ण उडीद, काळी तीळ, नारळ आणि खडी साखर, शेंदूर हे तुम्हाला घेऊन जायचे आहे. कालभैरवाच्या चरणावर नारळ, संपूर्ण उडीद, काळे तीळ, खडी साखर, शेंदूर ठेवायचे आहे आणि नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे. धन्यवाद.